माझ्या 7 पिढ्या बी यांची सेवा केली तरी भागणं, एवढं प्रेम केलं पुणेकर. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचं मतदान उद्या पार पडतंय. पुणे असेल किंवा अन्य ठिकाणी ज्या ठिकाणी हे मतदान होणार आहे तिथला प्रचार जो आहे तो काल थंडावलाय. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की उमेदवार नेमका आज काय करतोय. हेच शोधण्यासाठी आम्ही पुण्याचे महाविकास आघाडीचे जे उमेदवार रवींद्र दंगेकर आहेत यांना शोधायला गेलो असता ते एका हॉटेलमध्ये त्यांच्या पत्नीसोबत नाश्ता करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. संपूर्ण पुणे शहराने मामा आणि मामी या दोघांनाही एकत्र बघता आज पहिल्यांदाच नाश्ता करताना पाहिलेलं असेल. काय आज बेत आहे नाश्त्याचं? आज इडली कटलेट आहे. महिना दीड महिना प्रचारात गेलेला आहे. आज निवांत वेळ झाला आहे, प्रचार संपला आहे आणि प्रचार संपल्यानंतर आम्ही आज ठरवलं की हॉटेलमध्ये नाश्ता करायचं. 2 महिने आम्ही एकत्र भेटलोच नाही. सकाळी मी बाहेर आणि ती बाहेर. मी 2-3ला, ती 12-1ला घरी येत होती. त्यामुळे सकाळी साधारण किती वाजता सकाळ व्हायची, काय सकाळचं रुटीन कसं असायचं एक त्याबद्दल? रात्रीचे 2 वाजले, सकाळी 5:30ला आमचा दिवस चालू व्हायचा. तो संध्याकाळी रात्री 2 वाजेपर्यंत आम्ही दोघंही दिवसभर प्रचारात. मी प्रचारात, ती काही लोकांना भेटीगाठी, महिलांना भेटीगाठी. काय पुणे शहर प्रचंड मोठं आहे, त्यामुळे मी पोचणं अवघड होतं. त्यामुळे काय माझे परिवार होता, काही मित्र होते, काही प्रमुख लोक होते, त्यांना ती भेट होती. मी प्रचारात होतो. मामी, तुम्ही सकाळपासून उठायचा, तयारी करायचा, कशी एकंदरीत तुमच्या बाजूने ही तयारी होती? तयारी एकदम छान होती. सकाळी उठलं की त्यांचं पहिलं आवरून द्यायचं. त्यांचा चहा, काय नाश्ता वगैरे काय असेल, गोळ्या असतील काय असेल ते त्यांचं द्यायचं. मग ते आवरून निघले की मग माझं फास्ट आवरून मग मी बाहेर पडायचे. खूप होतं प्रचाराच्या या संपूर्ण टप्प्यामध्ये आणि खूप अवधी मिळाला होता. जवळपास 60पेक्षा अधिक दिवस या प्रचाराला मिळाले होते. काही विशेष तुम्ही खाण्यासाठी त्यांना बनवलं होतं का? कारण की ते रात्री उशिरा येत होते असं ते म्हणाले. मग तेव्हा काही जेवण त्यांच्यासाठी स्पेशल असं काही बनवायचं? आरोग्यदायीच असायचं. त्यांना शक्यतो हलकं फुलकं संध्याकाळी खायला देत होतो. आणि सकाळी डिंकाचे लाडू पण मी बनवून ठेवले होते आणि मी तर बनवले होते, पण त्यांच्या 2 कार्यकर्त्यांनी पण डबा भरून लाडू पाठवले होते. ते मला इथे विशेष सांगावं असं वाटतंय की त्यांची काळजी मी तर घेतच होते, पण त्यांचे कार्यकर्ते पण घेत होते. आणि सकाळी डिंकाचा लाडू किंवा मुसली, दूध असं काहीतरी हलकं की जेणेकरून दिवसभर ॲसिडिटी होणार नाही. असं मग दिवसभर मी कार्यकर्त्यांना फोन करायचे, जे कोण बरोबर आहे, ताक दिलं का, पाणी दिलं का, ज्यूस दिलं का, काहीतरी सारखं तासाला त्यांना लिक्विड देत जा, असं सगळं चालू होतं. रात्री साधारण किती वाजता घरी यायचे? रात्री काही बोलणं व्हायचं का? जेवण कसं असायचं? रात्री 1:30-2 पर्यंत ते घरी येत होते. कधी उशिराही होत होता. कधी जेवणही यायचे कार्यकर्त्यांबरोबर, कधी घरी जेवायचे. घरी आले तरी मग थोडं फ्रूट खा किंवा थोडं साधी भाजी पोळी आपली कमी तेलाची वगैरे, हेच सगळं होतं. वजन काही कमी झालं का? माझं वजन कमी दर निवडणुकीमध्ये होतं. कारण मी निवडणूक लढवताना एकदम प्रचंड प्रमाणे काम करतो. आणि ड्रायफ्रुट्स होते, सकाळी तुम्हाला डिंकाचे लाडू होते, याच्यामुळे थोडा दिवस ताजा तवाना असं वाटायचा, एक एनर्जी मिळायची. नाही, मी घरनं तर माझे काजू बदाम खिशात असायचे, पण रस्त्याने दुकानदार बी द्यायचे काजू बदाम. तेच मुठमुठ दिले की पुढच्या दुकानापर्यंत ते संपायचे. पुढच्या दुकानाला की ते द्यायचे आणि मग संध्याकाळी बरेच खिशात शिल्लक असे, मग निघताना कार्यकर्त्यांच्या हातात द्यायचं. म्हणजे काळजी ही पुणेकरांनीच घेतली जास्ती माझी. आजचा दिवस खूप हलका आहे. आजचा दिवस कशी सुरुवात झाली? आज कसा आराम करताय तुम्ही? आज तसा आराम करत नाही आहे, तसं एकमेकाला नमस्कार चमत्कार करतो. आणि आज आम्ही इकडं आलो आहे. इथं आल्यानंतर बी आम्ही प्रचंड प्रमाणात लोकांचे चेहरे बघतो आहे, नमस्कार करतो आहे. आणि आजचा दिवस एकदम चांगला आहे. उद्याची तयारी कार्यकर्ते करतायत, आम्ही आपला आहे. आजचा एकदम हलका फुलका दिवस आहे. संध्याकाळी कुठं आजचा बेत काय? खरं तर आज रविवार आहे मामी. आज काय आता इथं नाश्ता करताय दुपारी किंवा संध्याकाळी? काही गोडधोड किंवा काही नॉनव्हेज? हो, दुपारी नॉनव्हेज. आत्ताच पुतणीचा फोन आला होता. काकू दोघंही खूप दिवस झालं घरी एकत्र जेवले नाही आहेत, त्यामुळं मस्त चिकन बिर्याणी आणि मटन रस्सा करणारे, तर घरी जेवायला आहे दोघं पण. म्हणलं येतो. आज काय म्हणजे आज रिलॅक्स एकदम, काही टेन्शन नाही, काही नाही, एकदम आनंदित 2 महिने घालवलेत आणि पुणेकरांमध्ये रमलो आणि प्रचंड आनंद मिळाला. सर्वसामान्यांच्या घरापर्यंत पोचलो. सगळे पुणेकर, सगळ्याच उंचीचे लोक भेटले आणि त्याच्यामध्ये आनंद घेतला. आणि प्रचंड
म्हणजे माझ्या 7 पिढ्या बी ह्यांची सेवा केली तरी भागणं, एवढं प्रेम केलं पुणेकर प्रचंड प्रेम. आपण बघू शकतो की जवळपास 60 ते 65 दिवस हा सगळा प्रचाराचा रणधुमाळी जी होती ती या दोघांनी स्वतः अनुभवलेली आहे. मतदार राजा उद्या कोणाला त्यांचं मत देतो हे पाहणं तितकं महत्त्वाचं आहेच आहे. पण त्यापूर्वी रवींद्र धंगेकर यांच्या चेहऱ्यावर प्रचाराची रणधुमाळी केल्यानंतर सुद्धा थकलेला चेहरा असताना सुद्धा मनात एक ऊर्जा नक्कीच पाहायला मिळते. कॅमेरामन किरण काजेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.